आमदार संजय पुराम यांची हिवाळी अधिवेशनात आमगाव देवरी मतदारसंघाच्या ज्वलंत समस्यांची प्रभावी मांडणी. नमस्कार, सत्य को जानो न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. नागपूर आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांनी नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात आपल्या मतदारसंघातील नागरिकांच्या आणि विशेषतः शेतकरी बांधवांच्या समस्या प्रभावीपणे मांडून सरकारचे लक्ष वेधले. मतदारसंघातील विकास कामे आणि प्रशासकीय त्रुटींवर बोट ठेवत त्यांनी विधानसभेत केलेल्या मागणीमुळे नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. आमदार पुराम यांनी सर्वप्रथम शेतकरी पानदान योजनाबद्दल शासनाचे आभार व्यक्त केले. मात्र त्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या अनेक ज्वलंत समस्या सभागृहापुढे ठेवल्या. आमगाव देवरी हा आदिवासी बहुल क्षेत्र असल्याने अनेक ठिकाणी नेटवर्कची समस्या आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी व्यवस्थित झाली नाही. परिणामी त्यांना शासकीय लाभांपासून वंचित राहावे लागण्याची भीती आहे. तसेच मागील दिवसांमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने, अतिवृष्टीने मोठे नुकसान केले असून या नुकसानीचे पंचनामे अव्यवस्थित झाल्यामुळे प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्याला योग्य व पूर्ण लाभ मिळाला नाही, अशी गंभीर तक्रार त्यांनी केली. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत मिळणारी मदत क्लेम देण्यासाठी विलंब होत आहे. ही मदत संबंधित कुटुंबांना लवकरात लवकर मिळावी यासाठी शासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी आग्रही मागणी आमदार पुराम यांनी सभागृहात केली. आमदार पुराम यांनी मतदारसंघातील रस्ते आणि पायाभूत सुविधांच्या दुरवस्थेकडेही लक्ष वेधले. मागील काळात रस्त्यांची कामे झाली नसल्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. या गंभीर प्रश्नावर आवाज उचलत त्यांनी विधानसभा क्षेत्रात तातडीने नवीन रस्ते मंजूर करण्याची व खराब रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली. ग्रामीण भागातील आरोग्याच्या प्रश्नांवर बोट ठेवत त्यांनी पशुवैद्यकीय दवाखान्यांची शोकांतिका मांडली. हे दवाखाने केवळ देखण्यापुरते उरले असून या दवाखान्यांमध्ये डॉक्टर नाहीत आणि आवश्यक सुविधांचा अभाव आहे. यामुळे पशुपालक शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आमदार संजय पुराम यांनी विधानसभेत केलेल्या या सर्व मागण्यांमुळे त्यांच्या क्षेत्रातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी ते किती सजग आणि तत्पर आहेत, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले असून शासनाने त्यांच्या मागण्यांची तातडीने दखल घेऊन त्यावर योग्य कार्यवाही करावी, अशी अपेक्षा मतदार व्यक्त करत आहेत. माझ्या मतदारसंघात तसा जर विचार केला तर आदिवासी बहुल अनेक रस्त्यांना आता गती गरज आहे. माझ्या मतदारसंघात सूर्जागड प्रकल्पात जाणारे
Pro.